नमस्कार, मी रोहिणी पार्ट 3 मध्ये मनापासून सर्वांचे स्वागत करते. आमचं काही चालणं संपतच नव्हतं. जसं जसं आम्ही जवळ जाऊ तसं तसं आम्ही खूप जास्त एक्सायटेड होत होतो. आणि इकडे मॅडमचं व्हिडिओ काढायला चालू होतं. म्हणलं पुढं बघून चला अगोदर, नंतर पडताल म्हणलं दोघी पण आपण पाण्यामध्येच पडून जाऊत. तर तुम्ही पण पाहू शकता इकडे धबधब्याच्या जवळ आलो होतो आम्ही. इकडे फोटो आणि व्हिडिओ थोडेसे काढून घेतले, कारण म्हटलं नंतर अजून भिजून जातो, त्याच्यामुळे छान असे फोटो पण निघणार नाहीत, मेकअप पण खराब होणारच होता. त्याच्यामुळे म्हटलं इथे व्हिडिओ आणि फोटो थोडेफार काढून घेऊयात. पाण्यामध्ये खेळायला जाण्याच्या अगोदर फोटो आणि व्हिडिओ खूप जास्त काढले. मला काय पोस्ट करणं झाले नाही, तर मी इन्स्टाला पोस्ट करणारच आहे आणि यूट्यूबला पण पोस्ट करेलच, पण करणं होत नाही आहे. करेलच मी 1-2 दिवसामध्ये. आणि इकडे आमचे ड्रायव्हर काका जे आहेत तर ते पण आमच्यासोबतच होते, कारण तिकडं मुलं वगैरे जास्त असतं ना, त्यामुळे मग ह्यांनी पण सांगितलं होतं काकांना की त्यांच्यासोबत राहा मुलींच्या सगळ्या. तर बघू शकते इकडे आम्ही फोटो वगैरे काढले. मुलींना वाटलं खूप मोठा धबधबा असेल, पण छोटाच होता, ठीक आहे असं म्हणलं. त्यांनी पण आम्ही खूप जास्त एन्जॉय केला. आणि इकडे रॅम्प वॉक फोटो वगैरे चालू होते. माझ्या स्टुडंटनी म्हणली की मॅडम तुम्ही थोडंसं रॅम्प वॉक करा, मी छान व्हिडिओ काढून घेते. तर बघू शकता माझा असा काही रॅम्प वॉक चालू होता. तर इकडे बाकी स्टुडंटचं पण फोटो वगैरे काढायला चालू होते. रिटर्न परत आले. मी दगडांमध्ये पाय अडकायला होता, त्याच्यामुळे व्यवस्थित काही चालता येत नव्हतं. आणि इकडं बघू शकता ह्या आमच्या एका दुसऱ्या कलिगचं चालू आहे की काहीतरी काहीतरी ज्यांना भेटलं होतं ते गोळा करायला. आणि इकडे ह्यांनी मस्त असं व्हिडिओ वगैरे काढून घेतला. त्याच्यामध्ये मी गॉगल वगैरे आणला होता, म्हटलं मस्तपैकी व्हिडिओ काढून घ्यावा, फोटो वगैरे काढून घ्यावेत. आणि मॅडमचं चालू होतं मी नाही आणलं यार, मला सांगायचं ना म्हणून, असं त्यांचं चालू होतं. थोडासा आवाज बसला त्याच्यामुळे आवाज थोडासा वेगळा येत आहे, तरी तुम्ही समजून घेऊ शकता. ही आमची स्टुडंटच आहे आणि खूप क्यूट आहे. तर बघू शकताय किती सुंदर असं निसर्गरम्य वातावरण झालं होतं. अशा वातावरणामध्ये कोणाला खेळायला किंवा पोहायला किंवा भिजायला आवडणार नाही. तर आम्ही एकमेकांच्या हात पकडून असं पाण्यामध्ये जात होतो, कारण पडलं तर मग डायरेक्ट तोंडावरच पडेल म्हणलं पाण्यामध्ये. मला आधीच पाण्याची एवढी जास्त भीती वाटते, म्हणून मी मॅडमचा हात पकडून चालत होते. आणि या मॅडमला काही एवढी भीती वाटत नाही पाण्याची, पण दुसऱ्या जे आहेत ना आमच्या कलिग, तर त्यांना पण पाण्याची खूप जास्त भीती वाटते. तर मी आणि त्यांनी एवढं काय आम्ही खेळलो नाहीत पाण्यामध्ये, थोडंसंच खेळलो आणि नंतर बाहेर आलो होतो. तर बघू शकता तरी पण मी एवढं जास्त खेळले नाही ह्यांच्यासोबत, म्हणजे चांगलं वाटलं स्टुडंटसोबत. आणि स्टुडंट आमचे एवढे चांगले आहेत ना की म्हणजे मॅडम या आम्ही पकडतो, काही होत नाही आम्ही पकडतो या म्हणून, असं त्यांचं चालू होतं. मग छानपैकी आम्ही त्यांच्या हात वगैरे पकडून थोडंसं पाण्यामध्ये खेळलो, कारण भीती तर मला एवढी वाटते पाण्याची अगोदरपासूनच, लहानपणापासून मला पाण्याची खूप जास्त भीती वाटते. पहिले 2 व्लॉग तुम्हाला कसे वाटले ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तसं तर खूप जास्त असं आणि खूप सुंदर असा प्रतिसाद त्याच्यावरती दिलेला आहे. तसाच प्रतिसाद या पण व्हिडिओला द्या. आणि बाकीचं जे काही पुढचा व्हिडिओ आहे तर ती मी नक्की दुसऱ्या पार्टमध्ये टाकणार आहे. आजच्यासाठी एवढंच होतं. बाय, पुन्हा भेटूयात, काळजी घ्या.